शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज 22 सप्टेंबर वार सोमवार घटस्थापना आणि या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव मिळताना कसा दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। कोणत्या बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे बघूया मित्रांनो सविस्तर आढावा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी सद्यस्थितीला राज्यात अतिवृष्टीचे खूप थैमान चालू आहे। अतिवृष्टीने खरीपाचे सर्वाधिक नुकसान केलेले आहे। 8 दिवसात 191 मंडळातील 3820 गावातील हंगाम गेला आहे। शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। थोडक्यात आपण आढावा घेऊया मित्रांनो। मराठवाड्यात जून जुलै ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत खरीप हंगामातील पिकाचे सर्वाधिक नुकसान 12 ते 21 सप्टेंबर या कालावधीत झाले आहे। 8 दिवसातील अतिवृष्टीने सुमारे 3820 गावातील खरीप हंगामातील पिके संपवली आहे। राजकीय नेत्यांचा ओला दुष्काळ पाहण्याचा हंगाम जोरात सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत शेतकऱ्यांच्या जोळीत आश्वासनापलीकडे सध्या तरी काही पडत नाही। मराठवाड्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या असून शासनाने त्याबाबत काहीही घोषणा केलेली नाही। पावसाळ्याच्या सुरुवातीच्या 3 महिन्यातील अतिवृष्टीतून वाचलेली पिके सप्टेंबरमधील एका आठवड्याच्या पावसात शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सध्या चांगली जोर धरताना सुद्धा दिसत आहे। मित्रांनो 13 सप्टेंबर रोजी 19 मंडळात, 14 सप्टेंबर रोजी 53 मंडळात, 15 सप्टेंबर रोजी 32 मंडळात, 16 सप्टेंबर रोजी 41 मंडळात, 17 सप्टेंबर रोजी 15 मंडळात, 18 सप्टेंबर रोजी 5 मंडळात, 19 सप्टेंबर रोजी 7 मंडळात, 20 सप्टेंबर रोजी 10 मंडळात, 21 सप्टेंबर रोजी 9 मंडळात असे एकूण 191 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। 4,91,000 हेक्टरवरचा चिखल। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मागील 3 महिन्यात 17 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। त्यात 13 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भर पडणार आहे। 4,91,000 हेक्टरवरील पिके 8 दिवसातून हातून गेली आहेत। यात संभाजीनगर 1,05,11 हेक्टर, जालना 5,122, परभणी 10,000, हिंगोली 11,000, नांदेड 3,51,000, बीड 6,470 हेक्टर तर धाराशिव जिल्ह्यातील 6,875 हेक्टर सध्या बाधित झालेले आहे। 3 महिन्यातील नुकसान। जूनमध्ये भरपाईची मागणी 14 कोटी, शासनाकडून निधी मंजूर 14 कोटी, बाधित शेतकरी 11,115, जुलैमध्ये 51 कोटी भरपाई मागणी आणि शासनाकडून 51 कोटी निधी मंजूर, बाधित शेतकरी 87,512, ऑगस्टमध्ये 1,352 कोटी भरपाईची मागणी होती पण शासनाकडून निधी मंजूर झाला 630 कोटी, बाधित शेतकरी त्यावेळेस 19,60,000 होते। आता सप्टेंबरमध्ये 700 कोटी अंदाजे आहे, अजून शासनाकडून निधी मंजूर नाही, बाधित शेतकरी 7 लाखाहून अधिक आहे। वळूया मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे। पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 11,700 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,700 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। येवला येथे उन्हाळी कांदा 3,000 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,089चा दर मिळताना दिसत आहे। मंगळवेढा येथे लोकल कांदा 42 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1,650 रुपयाचा दर या ठिकाणी बघायला मिळत आहे। कर्जत नगर या ठिकाणी लोकल कांदा 121 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त 1,300 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पुणे मोशी येथे लोकल कांदा 620 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,200 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा 8 क्विंटल कांद्याची आवक, जास्तीत जास्त मित्रांनो 1,500 रुपयाचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे। तर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 6,468 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 1,885 क्विंटल आवक, जास्तीत जास्त 1,800 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सातारा येथे 235 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटा 40 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी 13,729 क्विंटल आवक होऊन 1,400 रुपये जास्तीत जास्त भाव सध्या कांद्याला मिळताना दिसत आहे। चंद्रपूर गजवड येथे सर्वात जास्त 530 क्विंटल आवक होऊन 2,200 पर्यंत कांदा गेलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत। लाईक सबस्क्राईब शेअर करा।